सोमवारी सकाळी मनोर येथून गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला मेरा रोड येथील रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका नालासोपारा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून जात असताना चालकाला दुभाजकाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. मात्र रुग्णवाहिकेत गंभीर अवस्थेतील महिला असल्याने चालकाला थांबणे शक्य झाले नाही. ही घटना सोमवारी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. मनोरजवळ झालेल्या अपघातामध्ये कारमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातावेळी क्रॅश बॅरियर कारमध्ये घुसल्याने त्या जखमी झाल्या होत्या. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता आणि वाहतुकीची कोंडी यामध्ये रुग्णवाहिका मेरा रोडकडे धावत होती. रुग्णवाहिकेचे चालक अखिल सय्यद यांनी सांगितले की जखमी महिलेचा मुलगा मला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचण्याची विनंती करत होता. त्याचवेळी नालासोपाऱ्याजवळ दुभाजकाजवळ काहीतरी पडलेले दिसले. नीट पाहिल्यावर तो मानवी मृतदेह असल्याचे लक्षात आले. क्षणभर मी वाहनाचा वेग कमी केला. मात्र रुग्णवाहिकेतील महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मला पुढे जाणे भाग होते. मागून येणारे कोणीतरी थांबून पोलिसांना कळवतील अशी आशा करून मी पुढे निघालो असे त्यांनी सांगितले. जखमी महिलेला मेरा रोडमधील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुमारे 4 तासांनी अखिल सय्यद पुन्हा त्याच मार्गाने पालघरकडे परतले. त्यावेळी पाऊस कमी झाला होता, पण मृतदेह अजूनही त्याच ठिकाणी पडलेला होता. तेथे ना पोलीस होते ना रुग्णवाहिका. कोणालाही याची माहिती दिली नव्हती. त्यानंतर मी तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला असे सय्यद यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 1 तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह हलवण्यासाठी रुग्णवाहिका वापरण्याची विनंती केली. मात्र त्यांना दुसऱ्या आपत्कालीन कॉलसाठी निघावे लागल्याने ते मदत करू शकले नाहीत. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. सय्यद म्हणाले, बहुधा रविवारी रात्रीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, मात्र कोणीही पोलिसांना कळवले नाही. अनेक वाहने मृतदेहावरून केल्यामुळे तो पूर्णपणे चिरडला गेला होता. माझ्या कारकिर्दीत पाहिलेल्या सर्वात धक्कादायक घटनांपैकी ती एक घटना होती. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गापैकी एक असलेल्या NH48 वरील आपत्कालीन यंत्रणा, महामार्ग गस्त आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ऑल इंडिया वाहन चालक महासंघाचे प्रवक्ते हरबंस नानाडे यांनी याबाबत संताप व्यक्त करताना सांगितले की चालकाला जे दिसले ते मृतदेह नव्हते, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे भयावह चित्र होते. मृतदेह इतका चिरडला गेला होता की तो पुरुषाचा आहे की महिलेचा हे देखील ओळखणे अशक्य झाले होते. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र पोलिसांच्या गस्ती पथकांच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला. वाहन चालक टोल भरतात, पण इतके तास मृतदेह रस्त्यावर पडून राहतो आणि ना रुग्णवाहिका येते ना अधिकारी, अशी टीका त्यांनी केली. याचबरोबर मनोरजवळ झालेल्या दुसऱ्या अपघातात क्रॅश बॅरियर कारमध्ये घुसल्याने जखमी झालेल्या वृद्ध महिलेच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख करत रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर चौकशी होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय मुतडक यांनी सांगितले की जखमी महिलेच्या अपघाताबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. अपघात झाला आहे, मात्र अद्याप कोणीही तक्रार नोंदवलेली नाही. संबंधित कार सध्या कुठे आहे याची माहिती उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पेल्हार पोलिसांनी सांगितले की मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. मृतदेह इतका विद्रूप झाला होता की ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृतदेहाचे डोके पूर्णपणे चिरडले गेले होते. मृत व्यक्तीने गायत्री असे छापलेला टी-शर्ट परिधान केला होता. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.